पुढची बातमी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे। धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडतोय। मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांमधला साठा हा 3% वाढलेला आहे। मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 9.41% पाणीसाठा आहे, तर सातही तलाव क्षेत्रामध्ये पावसानं जोर धरलेला आहे। तुळशी तलाव परिसरामध्ये सर्वाधिक 150 मिलीमीटर पाऊस झालाय। विहार इथं 122 मिलीमीटर, भातसा धरण परिसरामध्ये 72 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मोडक सागर धरण परिसरामध्ये 48 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, तर तिकडे मध्य वैतरणा धरण परिसरामध्ये 46 मिलीमीटर आणि अप्पर वैतरणामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यानंतर तानसा परिसरामध्ये देखील 34 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। आणि मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांची नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात। 7 धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो। भातसामध्ये 48,393 एमएलडी पाणी आहे आणि एकूण जर टक्केवारी पाहिली तर 6.75%। त्यानंतर मोडक सागर 29,857 एमएलडी पाणी शिल्लक आहे। एकूण पाणीसाठ्याच्या 23% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। मध्य वैतरणा 26,038 एमएलडी पाणी शिल्लक आहे। 13% इतका हा पाणीसाठा आहे। त्यानंतर विहार तलावामध्ये 18,462 एमएलडी पाणी सध्या शिल्लक आहे आणि एकूण पाणीसाठ्याच्या 66% पाणीसाठा विहार तलावामध्ये सध्या आहे। त्यानंतर पुढे तानसा धरण 9,709 एमएलडी पाणी सध्या शिल्लक आहे। एकूण टक्केवारीच्या 6.69% इतकं हे पाणी आहे। त्यानंतर तुळशी तलावामध्ये 3,680 एमएलडी पाणी सध्या आहे आणि एकूण टक्केवारीच्या 45% इतकं हे पाणी आहे। अप्पर वैतरणाची स्थिती ही निम्न पातळीखाली आहे आणि 0% पाणीसाठा सध्या या धरणामध्ये आहे। पुढची बातमी पाहूयात। ताज हॉटेल शेजारी एक मोठं झाड कोसळलेलं आहे। ताज हॉटेल समोर